श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचरं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्रींचा सदा वासबोधातिरासी गोंदेश्वराच्या गोविंदपुरीसी प्रार्थी तसे दत्त दिगंबराला नमितो तुम्हा अर्पुनी पुष्पमाल। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय जनार्दन एकनाथ सद्गुरुनाथ श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज यतिराज श्री गुरुस्वामी महाराज की जय। पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय। ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा। कमान डोंगी परी तीरनो हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा। नदी डोंगी परी जळनो हे डोंगे काय भुललासी वरलिया रंगे। चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा। संत श्रेष्ठ संत शिरोमणी माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रभावळीमध्ये विराजमान असलेले संत श्रेष्ठ चोखोबाराय यांचा हा अभंग आहे। ज्ञानोबारायांच्या प्रभावळीत जसे गोरोबा काका आहेत, जसे नामदेवराय आहेत, जसे सावता महाराज आहेत, तसे आमचे चोखोबाराय देखील आहेत। मंगळवेढ्याला चोखोबारायांचे निवासस्थान चोखोबारायांचा हा अभंग आहे। ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा। जेव्हा संत या स्थितीला साधक प्राप्त होतो आणि संत या स्थितीला साधकाची अवस्था पोचली की संतांचं जे कार्य आहे ते सुरू होतं। संतांचं कार्य जीवाला, साधकाला, समाजाला दुष्प्रवृत्तीपासून परावृत्त करणं, सदाचाराला, सन्नीतीला, सद्वर्तनाला उद्युक्त करणं हे संत कार्य आहे। आणि त्यासाठी ही संत मंडळी आपल्या जीवाचा आटापिटा करते। कुठल्याही संतांचं उदाहरण जर आपण घेतलं तर आपल्या हेच ध्यानी येईल की संतांनी समाजोद्धारासाठी आपलं संपूर्ण जीवन कितीही कष्ट झाले, कितीही त्रास झाला तरीही त्या समाजाच्या उद्धारासाठी आपलं संपूर्ण जीवन जे व्यतीत करतात त्यांना संत असं म्हणतात। ज्ञानेश्वरायांनी जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे पसायदानामध्ये पांडुरंगाच्या चरणी हे मागत असताना खल नष्ट व्हावेत किंवा दुर्जन नष्ट व्हावेत असं मागितलं नाही, तर ह्या खलांच्या जवळचा, दुर्जनांच्या जवळचा जो दुष्टावा आहे, दुष्टपणा आहे, तो दुष्टपणा जावा आणि त्यांच्या अंगी सन्नीती, सदाचार, सत्प्रवृत्तीचा उदय व्हावा
हेच ज्ञानोबारायांचं मागणं आहे. संतश्रेष्ठ चोखोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये जीवाला, साधकाला सारासार विवेक शिकविण्याचा प्रयत्न करतायत. सारासार विचार हा जो विचार आहे यालाच विवेक म्हणतात. केवळ विचार वेगळा आणि सारासार विचार वेगळा. केवळ विचार सतत मनामध्ये चालू असतात, परंतु सारासार विचार हा जेव्हा जीव किंवा साधक सत्संगतीमध्ये असतो त्याच वेळेला सारासार विचाराला तो प्रवृत्त होतो. आणि या सारासार विचाराकरता साधन चतुष्टयामध्ये विवेक असं नाव आहे. विवेक म्हणजे सार काय आणि आसार काय हे निवडून सार ग्रहण करणं, आसाराचा त्याग करणं, यासाठी जे करावं लागतं त्याला साधन चतुष्टयामध्ये विवेक असं म्हणतात. विवेक हा साधन चतुष्टयातला 1/4 भाग आहे, किंवा विवेक म्हणजेच 1/4 साधन चतुष्टय. विवेकामध्ये चांगलं काय आणि वाईट काय याचा सतत विचार केला जातो. आणि हा विचार करत असताना जीव किंवा साधक चांगलं ते घेण्यासाठी नेहमी सत्प्रवृत्त असतो. आपल्याकडे पक्षी जगतामध्ये हंस नावाचा एक पक्षी आहे. त्याला निरक्षीर परखैया किंवा निरक्षीर विवेकी असं म्हटलं जातं. असं म्हणतात की या हंसाच्या पुढे दूध आणि पाणी जर एकत्र करून ठेवलं तर हा हंस त्या पात्रातलं फक्त दुग्ध ग्रहण करतो आणि पाणी वाटीमध्ये तसंच शिल्लक ठेवतो. निसर्गानं त्याच्या रसनेंद्रियामध्ये, त्याच्या चोचीमध्ये हे शक्ती सामर्थ्य दिलेलं आहे की आसाराचा त्याग आणि साराचं ग्रहण. आणि तेच सामर्थ्य निसर्गाने मनुष्य जीवाच्या बुद्धीला दिलेलं आहे. एक मनुष्य मात्राचीच बुद्धी चांगलं काय आणि वाईट काय याबद्दलचा विचार करू शकते, किंवा हा विवेक मनुष्य प्राण्यालाच शक्य आहे. अन्य जे प्राणी आहेत त्यांना केवळ स्पर्शमात्रानं किंवा घ्राणेंद्रियाच्या साह्यानं जे ग्रहण करायचं आहे ते ग्रहण करतात, परंतु हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे हे जाणण्याची क्षमता मात्र मनुष्येतर प्राण्यांच्या बुद्धीला अवगत झालेली नाही. आणि म्हणून मनुष्य जीव हा साधन चतुष्टयाच्या साधनेनं किंवा मार्गानं आपल्या साध्यापर्यंत पोचू शकतो. विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती आणि मुमुक्षत्व या साध्यापर्यंत पोचण्याकरता पहिली जर पायरी कोणती असेल तर ती विवेक आहे. आणि हा विवेक चोखोबा महाराज या अभंगातून सांगताना आपल्या असं लक्षात येतं, ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा. ऊस आणि ऊसाचा रस यामध्ये सार काय आणि आसार काय. आसारामध्ये जरी सार दडलेलं असलं तरी त्या आसाराचा त्याग करून त्यातलं सार ग्रहण करायचं हे सामर्थ्य, ही शक्ती ज्या बुद्धीला प्राप्त झालेली आहे त्या मानवी बुद्धीनं विचार करायचा, विवेक करायचा आणि वरचं जे वरपांगी सोंग आहे किंवा वरपांगी जो रंग आहे त्याचा त्याग करायचा. ब्रह्माचा मायेशी संयोग झाल्यानंतर जगत स्थिती निर्माण झाली असं वेदशास्त्र पुराणं वर्णन करतात. मायेच्या संयोगानं ब्रह्म जगत रूपाला प्राप्त झालं. ह्या जगत रूपाचा जो भास आहे त्याचा त्याग करून ब्रह्मस्थितीपर्यंत जीवानं पोहोचणं यालाच सारासार विवेक असं म्हणतात. आणि हे आसार जगामध्ये ज्या साराला दडवून बसलेलं आहे ते सार ग्रहण करण्याकरता आणि ही जी जगत स्थिती आहे, म्हणूनच म्हणायचं ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. जगन्मिथ्या म्हणजे काय तर आसार, आसाराचा त्याग
जगत स्थितीचा त्याग करून ब्रह्मस्थितीपर्यंत पोचणं, याचं नाव आहे भगवत प्राप्ती करून घेणं. यापेक्षा वेगळं काय? आणि संतांच्या भाषेत जर ते सांगायचं झालं तर रस घ्यायचा, ऊसाचा विचार नाही करायचा. ऊस वाकडा असेल, तिकडा असेल, काळा असेल, छोटा असेल, मोठा असेल, पण रसामध्ये हे गुण नसतात. दुसरं उदाहरण देताना चोखोबा महाराज म्हणतात, कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा. धनुष्य हे वाकडं असतं, पण बाण हा सरळ असतो. घ्यायचा आहे बाण, धनुष्याच्या साह्यानं त्या बाणानं लक्ष वेध करायचं आहे. तसंच आपला जो देह आहे, या देहरूपी धनुष्याच्या साह्यानं आपल्या आणि सदसद विवेक बुद्धी रूपी तीरानं म्हणजे बाणानं भगवत प्राप्तीच्या लक्षापर्यंत जाऊन पोहोचायचं आहे. यासाठी चोखोबा महाराजांनी या धनुष्य बाणाचाही दृष्टांत इथे द्यायला चोखोबा विसरत नाहीत. गंमत अशी आहे की देहामुळंच आपल्याला साधना करता येते, देहामुळंच आपल्याला भगवंतापर्यंत पोचता येतं. जीवो ब्रह्मैव नापराह. या जीवाची जी जीवस्थिती आहे किंवा जीवदशा आहे ती देहामुळंच प्राप्त झालेली आहे. घटो अहम नास्ती ही स्थिती जेव्हा जीवाला कळते तेव्हा जीव हा देहात असूनसुद्धा ब्रह्मस्थितीपर्यंत पोचलेला असतो. नदी डोंगी परी जलनोहे डोंगे, काय भुरलासी वररिया रंगे. पुढच्या दृष्टांतात चोखोबा महाराज म्हणाले, नदी वळणं घेत समुद्राला जाऊन पोचते. नदी पोचते म्हणजे नेमकी नदी नाही पोचत, त्या नदीचं पाणी समुद्राला जाऊन मिळतं. नदी दिसायला वरतून वेडी वाकडी वळणं घेत समुद्राकडे धावत असलेली जरी दिसत असली तरी तिचं पाणी सतत समुद्राकडे धावत असतं. ते पाणी कधीही वाकडं नसतं. ते पाणी जशी आणि दोन्ही तीरांच्या साह्यानं ही नदी या पाण्याला समुद्राकडे घेऊन जाईल तसं ते पाणी घेऊन जात असतं. मनुष्य जीवन असंच आहे. कुणीतरी म्हटले, जीवन में सुख दुःखे दोही किनारे. मनुष्य जीवन हे नदीसारखंच आहे. सुख आणि दुःखाच्या दोन्ही किनाऱ्याच्या मधून आपण आपल्या जीवनाचा मार्ग व्यतीत करत असताना दुःख झालं काय आणि सुख प्राप्त झालं काय, सुखदुःख समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ असं श्रीमद भगवद्गीता सांगते. या सुख आणि दुःखाच्या माध्यमातून भगवत प्राप्तीकडे जीवानं जायचं आहे, साधकानं जाऊन पोहोचायचं आहे. आणि त्यासाठी म्हणून चोखोबारायांनी या नदीचं आणि पाण्याचं देखील उदाहरण साधकांच्या पुढे ठेवलेलं आहे. नदी डोंगी परी जल नोहे डोंगे, काय भुललासी वरलिया रंगे. वरच्या रंगाला, वरच्या स्थितीला, वरकरणी आभासाला बळी पडून मूळ विसरणे किंवा मुळाकडे जाण्याचा रस्ता आणि पार भ्रमित होऊन तिथपर्यंत न जाता येणे यासारखा दैवदुर्विलास मनुष्य जीवनात दुसरा कोणताही नसेल. आणि म्हणून आपल्याला चोखोबाराय अशा पद्धतीनं हा आत्मानात्म विवेक किंवा सारासार विचार करायला भाग पाडत आहेत. आत्म काय आणि अनात्म काय हे एकदा कळायला लागलं की जीव साधक या स्थितीला प्राप्त होतो. आणि जीव साधक या स्थितीला प्राप्त झाला रे झाला की त्याला सबाह्याभ्यंतर कळायला लागतं, बाह्यस्थिती कळायला लागते, अंतरस्थिती कळायला लागते. अंतःकरण चतुष्टयाच्या साह्यानं तो साधन चतुष्टयाकडे वाटचाल करायला लागतो. अंतःकरण चतुष्टयामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार अशा 4 गोष्टी येतात. हे मन सतत संकल्प विकल्प जे सतत करत असतं त्याला मन असं म्हणतात. संकल्प विकल्पात्मकम मनः. आणि हे संकल्प विकल्प करणारं जे मन आहे हे मन एका निश्चयापर्यंत एकदा येऊन पोचलं की त्याचा संकल्प सिद्ध होतो आणि मग ते बुद्धी या स्थितीला प्राप्त होतं. मनाची परिणती बुद्धीमध्ये होते आणि निश्चयात्मिका बुद्धी ही निश्चयात्मिका बुद्धी एकदा का जागृत झाली की मग चिंतनाला सुरुवात होते. हे चिंतनाचं काम जेव्हा सुरू होतं तेव्हा बुद्धीला चित्ताचं स्वरूप प्राप्त होतं.
तिसऱ्या आणि अंतःकरण चतुष्टयापर्यंत हे मन पोचलेलं असतं. या मनाला चित्ताचं रूप प्राप्त झालं की चिंतनाला सुरुवात होते आणि हे चिंतन सुरू झालं की आत्मभावापर्यंत पोचता येतं. त्यालाच अहम ब्रह्मास्मी ही स्थिती म्हणतात. तो अहंकार, तो आणि मी वेगळा नाही, तत्त्वम असी हे महावाक्य काय, अहम ब्रह्मास्मी हे महावाक्य काय, ही दोन्हीही महावाक्य या एकाच बोधापर्यंत जीवाला किंवा साधकाला आणून पोचवतात. आणि हे पोचत असताना या मार्गावरून प्रवास करत असताना आणि ज्याप्रमाणे अंतःकरण चतुष्टय साधन चतुष्टयाकडे येऊन पोचावं लागतं, शम दम तितिक्षा आणि उपरती, किंवा त्याचं दुसरं स्वरूप आहे विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षत्व. शम म्हणजे मनावर ताबा, दम म्हणजे इंद्रियावर ताबा. मन आणि इंद्रिय या दोन्हीवर एकदा का ताबा मिळाला की तिथून पुढे आणि मग तितिक्षा, मग कितीही त्रास झाला तरी त्या स्थितीला जाऊन पोचण्याकरता तो त्रास न मांडता त्यामध्येही सच्चित आनंद स्थितीकडे जाण्यासाठी आनंदात राहणं याला तितिक्षा असं म्हणतात. कुठेही तक्रार नाही कुणाकडेही आणि उच्चार नाही तक्रारीचा, दुःख सोसण्याचा, याला तितिक्षा असं म्हणतात. आणि मग ही तितिक्षा एकदा साधन चतुष्टयाच्या माध्यमातून साधक या स्थितीला पोचला की पुढे मुमुक्षत्व, मग तिथून पुढे मुमुक्षत्व, मोक्ष नव्हे म्हणजे मोक्षाची इच्छा किंवा मोक्षाचं प्रेम किंवा भगवद विषयक प्रेम अंतःकरणात निर्माण होणं, यालाच दुसरं नाव उपरती असं सुद्धा आहे. शम दम तितिक्षा आणि उपरती, या उपरतीपर्यंत एकदा का साधक येऊन पोचला की मग आत्मानात्म विवेक पूर्ण झाला किंवा खरं काय आहे हे कळायला लागलं आणि मग वैराग्याची आपोआपच प्राप्ती होते. वैराग्याची प्राप्ती झाली की मनुष्य मोक्षमार्गाचा सांगाती होऊन बसतो आणि मग तो सदा सत्संगतीत राहतो. मोक्षमार्गाच्या सांगातीत जे संगतीत येतात त्यांना संत म्हणतात. ज्ञानोबारायांच्या प्रभावळीमधले जेवढे हे संत आहेत किंवा त्यानंतरही रामदास तुकारामादी जे संत आहेत, या सर्व संतांनी जगाला स्वतः अनुभव घेऊन अनुभवे आले अंगा तीच जगा दाबीत असो असं तुकोबराय म्हणतात. आणि समर्थ रामदास स्वामी देखील तेच जगाला सांगतात. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, त्याच्याच योगामध्ये जीवानं सतत रममाण राहावं. त्यासाठी देहाला कितीही कष्ट पडले, अपरंपार कष्ट जरी झाले तरी त्या कष्टाची तमा न बाळगता आणि भगवत स्थितीला प्राप्त व्हावं, यासाठी हा सगळा प्रपंच किंवा हा सगळा अट्टहास. आणि सगळ्यात शेवटी चोखोबाराय अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट सांगतायत शेवटच्या चरणामध्ये. चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा, काय बोललासी वरलिया रंगा. भाव हा अत्यंत महत्त्वाचा आहे. अंतःकरणाचा जो भाव आहे, या आत्तापर्यंत आपण विचार केलेल्या अंतःकरण चतुष्टय, साधन चतुष्टय, आणखीन एक चतुष्टय अनुबंध चतुष्टय सांगितलं जातं. त्या अनुबंध चतुष्टयामध्ये अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध असे 4 भाग येतात. साधक खरोखर अधिकारी आहे का? अधिकारी जर असेल तर त्यानं जो विषय निवडलेला आहे त्या विषयाचं प्रयोजन काय आहे आणि त्या विषयापर्यंत त्याचा संबंध कसा प्रस्थापित होऊ शकतो, ह्या अनुबंध चतुष्टय सांगून जातं. चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा. चोखोबाराय या अंतिम चरणामध्ये सांगतात की चोखा कसा आहे, चोखा कोण आहे, चोखा कोण्या कुळातला आहे, चोखा कोण्या यातीतला आहे हे न पाहता चोखाचा भाव कोण्या यातीतला आहे, कोण्या कुळातला आहे, कसा आहे हे जर तपासून पाहिलं तर आपल्या लक्षात असं येतं की जो भाव ज्ञानोबारायांचा, जो भाव गोरोबा काकांचा, जो भाव आणि संत सावता महाराजांचा, जो भाव संत श्रेष्ठ तुकोबारायांचा, जो भाव आणि जनामाईंचा, जो भाव मीराबाईंचा, जो भाव आणि वेणाक्कांचा, जो भाव सर्व साधू संतांचा, त्याच भावाला प्राप्त झाल्याशिवाय
भगवत स्थिती काय आहे किंवा मनुष्य जीवनाची इति कर्तव्यता काय आहे हे कळणार नाही. यासाठी पुराणांतरी अष्टावक्रांचं उदाहरण दिलं जातं. असं म्हणतात की अष्टावक्र जेव्हा जनक राजांच्या दरबारामध्ये आले तेव्हा सगळा दरबार खो खो करून त्यांच्याकडे पाहून हसला. आणि अष्टावक्र जनकांच्या दरबारात आले होते ते मोठ्या अपेक्षेनं आलं होतं. त्यांचं नावच अष्टावक्र होतं. 8 ठिकाणी शरीर वाकडं होतं. अर्थात शरीर जरी वाकडं होतं तरी अष्टावक्रांच्या ठिकाणी असलेलं ज्ञान हे वाकडं असेलच हे शरीरावरून नाही ठरविता येणार. सगळा दरबार खो खो करून हसला. जनकांनी विचारला, आपण कोण, कशासाठी आलात? अष्टावक्रांनी आपली माहिती देत असताना सांगितलं की मी कुहोडांचा पुत्र अष्टावक्र आहे. मी जन्माला आलो तो असाच जन्माला आलो राजा, 8 ठिकाणी वाकडा हो. माहीत नाही पोटामध्ये आणि माझ्या वडिलांचा अभिशाप मला गर्भातच आईच्या भोगावा लागला आणि 8 ठिकाणी वाकडा होऊन मी जन्माला आलो. वडिलांची काही चूक माझ्या निदर्शनात आली असावी. मी आईच्या पोटातून माझ्या बाबांशी बोललो असावं आणि बाबांनी अभिशाप दिला. त्यानंतर पुढे मी लहानसा मोठा झालो. श्वेतकेतू नावाचे ऋषी आश्रमात असताना मला असं वाटायचं की हेच माझे वडील आहे. पण माझ्या आईंनी मला सांगितलं, बाळा हे तुझे बाबा नाहीत, हे तुझे मामा आहेत. तुझे बाबा जनकांच्या इथे बंदी करून टाकलेले आहे त्यांना. मी विचारलं का? ते जनकांच्या इथे जे महाज्ञानी आहेत दरबारात, त्या महाज्ञान्यांच्याबरोबर वादचर्चा करून त्यांना जर जिंकलं नाही तर जनकांच्या इथे असेच बंदी होऊन राहावं लागतं हे मला आईनं सांगितलं. आणि केवळ माझ्या वडिलांची भेट घेण्यासाठी मी राजा आणि माझ्या वडिलांना तुझ्या बंदीशाळेतून मुक्त करण्यासाठी मी आलो आहे. आणि तुझ्या इथे खूप ज्ञानी आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा करावी लागते म्हणून मी अभ्यासही करून आलो आहे. पण आल्यानंतर मला असं जाणवलं की तुझ्याकडे असलेली ही सगळी मंडळी ज्ञानी आहेत का केवळ चर्माची परीक्षा करणारे चर्मकार आहेत, हे मात्र मला मोठा संदेह निर्माण झाला राजा. माझ्याकडे पाहून ही सगळी मंडळी हसली आहे, यावरून मला तरी असं वाटतं की ही माणसं ज्ञानाची परीक्षा करणारी नाहीत, ही माणसं अंतरंगाची परीक्षा करणारी नाहीत. या माणसांना भाव काय आहे आपला तो जाणता येणं शक्य नाही. जनक स्थिमित झाले. जनकांनी अष्टावक्रांच्या बरोबर चर्चा करण्याची तयारी दाखविली. अनेक ऋषीमुनींची अष्टावक्रांच्या बरोबर वादचर्चा, वेदचर्चा, वेदांत चर्चा घडवून आणली. त्यामध्ये अष्टावक्र मागे राहिले नाहीत. आणि शेवटी विदेही जनकांनी चर्चा केली. त्यातही जनकांचं समाधान तर झालंच झालं, परंतु विदेही जनक अष्टावक्रांना शरण आला आणि अष्टावक्रांनी जनकांना सांगितलं, राजा काय अपेक्षा आहे तुझी, आणखीन सांग. महाराज मला एकच सांगा, माझं मन मला कसं जिंकता येईल त्यासाठी उपाय सांगा. राजा त्यासाठी एक घोडा बोलव चांगला आणि तू घोड्यावर बसून रिकीबीत पाय ठेवून लगाम हाती घे, म्हणजे मग मी तुला सांगतो मन कसं जिंकायचं. त्याप्रमाणे जनकांनी तयारी दर्शविली. उत्कृष्ट असा आणि काठियावाडी घोडा, त्याला जीन, रिकीब, लगाम त्यावर चढविण्यात आला. राजा बोले आणि दल हाले या न्यायानं छत्रचामर आली. राजा अश्वारूढ झाला, रिकीबीत पाय ठेवले, लगाम हाती घेतल्याबरोबर घोडा खिंकाळू लागला, पायानं जागच्या जागी उड्या मारू लागला. राजा ज्या घोड्यावर बसलास तो घोडा अगोदर आवरायचा प्रयत्न कर, यानंतर तुला तुझं मन आवरता येईल. मन एव मनुष्यानां कारणं बंधमोक्षयोः बंधात विषयासक्तीः मोक्षो निर्विषयं मनः. राजा अरे मन हेच बंध आणि मोक्षाला कारणीभूत आहे. ज्याला आपलं मन आवरता आलं त्याला सगळं काही आवरता आलं, आणि मन ज्याला आवरता आलं त्याचा भाव शुद्ध झाल्याशिवाय राहत नाही. राजा एक लक्षात ठेव, केव्हाही या मनाला आवरण्यासाठी योगेश्वर भगवान श्रीकृष्णांच्या नित्य सान्निध्यात राहणाऱ्या अर्जुनाला देखील प्रश्न पडावा. आपण तर भगवंताच्या सान्निध्यात खूप कमी वेळ असतो. राजा कसं रे हे शक्य आहे? अर्जुनासारख्याला हा प्रश्न पडावा का?
अर्जुन म्हणतो, देवा चंचलम हिमनः कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरीव सुदुष्करम. तू काहीही सांग, पण या मनाला आवरायला शिकू नकोस. कारण एखाद्या वेळेला वायूला बंधनात ठेवता येईल, पण मनाला बंधनात ठेवता येणे शक्य नाही. वायोरीव सुदुष्करम. सांग मला देवा, या मनाला आवरायचं कसं रे? आकाशाची करवेल चौघडी, मेरूची बांधवेल पुढी, शून्याची मुरडवेल नरडी, परी मनाच्या उढी अनिवार्य. एखाद्या वेळेला आकाशाची चौपदरी घडी करता येईल, त्याचप्रमाणे मेरू पर्वत कागदाच्या पुढीत बांधून खिशातही ठेवता येईल. शून्य शून्य ज्याला म्हणतात, त्या शून्याचा गळा पकडून त्याची नरडी पिरगाळता येईल, पण मनाच्या उढी मात्र आवरता येणं अशक्य प्राय आहे. देवा काय करावं यासाठी? भगवंतानं त्याचं उत्तर मोठं गोड दिले. भगवान म्हणतात, अर्जुना असंशयं महाबाहो मनोदुरनिग्रहं चलम अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. भगवान म्हणाले, अर्जुना अरे तू म्हणतो हे अगदी खरं आहे. मन हे दुर्निग्रह आहे, मन हे अतिशय चंचल आहे, पण याच्यासाठी एकच गोष्ट आहे, त्याचा अभ्यास. अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यासानं या सगळ्या गोष्टी शक्य होतात. अर्जुना असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तुकोबाराय सांगतात की असाध्यातली असाध्य गोष्ट देखील साध्य करायची असेल तर नित्य आपल्याला अभ्यास करावा लागतो. आपण जेव्हा कसरतीचे खेळ पाहतो तेव्हा कसरत करणारा आणि त्याचे खेळ पाहून आपले डोळे अगदी दिपवून टाकतो, पण त्याच्यासाठी त्याने खूप मोठा अभ्यास केलेला असतो आणि अभ्यासानं त्याला हे शक्य झालेलं असतं. एखादा गायक सुंदर अशी रागदारी आळवतो, पण त्यानं पहिल्यांदाच तो राग आळवलेला नसतो, त्यासाठी कितीतरी दिवस त्यानं रियाज केलेला असतो. तद्वत मनाला हा अभ्यास देण्यासाठी, मनाला आणि या वैराग्याचा अभ्यास देण्यासाठी, मनाला या भावापर्यंत नेऊन पोचवण्यासाठी मन बुद्धी चित्त अहंकार या अंतःकरण चतुष्टयाचं ज्ञान असावं. त्याचप्रमाणे विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षत्व या आणि साधन चतुष्टयाचं ज्ञान असावं. आणि या दोन्ही ज्ञानाच्या साह्यानं नित्य आणि नित्य, नेहमी आणि नेहमी, सदा न कदा याच विषयाचं चिंतन सतत जर करत राहिलं तर चिंतने चिंतने तद्रूपता तिथपर्यंत आपण जाऊन पोचू शकतो. जे आपलं चित्त चिंतन करील त्यानुसार आपला देह आचरण करायला तयार असतो, पण आपण कधी चिंतनच करायला तयार होत नाहीत. चिंतन जर केलं तर देहाचं आचरण बदलतं, देहाचं आचरण बदललं तर आतला जो जीव आहे तो आणि परब्रह्म स्वरूपापर्यंत जाण्यासाठी धडपडतो. आणि त्याची धडपड एकदा सुरू झाली रे झाली की मग तो या घटाच्या पटाच्या नादी न लागता तो अखंड स्वरूपाच्या अखंड सच्चिदानंदाच्या चरणी एकरूप होण्याकरता तिथपर्यंत जाऊन पोचतो. जसे चोखोबाराय जाऊन पोचले. चोखोबारायांनी आपल्या जीवनामध्ये हाच अट्टहास केला. चोखोबाराय मंगळवेड्यामध्ये आणि पडेल ते काम करणारे, साधासुद्धा प्रपंच चालविणारे एक प्रापंचिक संत, पण या प्रपंचात राहणाऱ्या या प्रापंचिक संतांनी अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला आपल्या आणि सौभाग्यवतीचं बाळंतपण स्वतःच्या बहिणीचं रूप घेऊन करायला भाग पाडलं. एवढा मोठा हा संत. आणि म्हणून चोखोबाराय म्हणतात की भावाकडे पहा, रसाकडे पहा, पाण्याकडे पहा, किंवा अंतःकरणातला जो भाव आहे त्याकडे पहा. म्हणून त्यांचा अभंग पुन्हा एकदा आपल्याला सांगून जातो. कुस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. कमान डोंगी परी तीरनो हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. नदी डोंगी परी जलनो हे डोंगे, काय भुललासी वरलिया रंगे. सोखा डोंगा परी भावनो हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय.